नंदुरबार कुठे आहे? हा प्रश्न अजून किती दिवस ऐकायचा? आता तरी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे. नंदुरबार प्रतिनिधी. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाबाबत सध्या एक अस्वस्थ करणारी पण वास्तव दाखवणारी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे. खासदार आमदार, जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, हे सर्व लोकप्रतिनिधी जर आपापले मतभेद, नाराजी आणि पक्षीय अहंकार बाजूला ठेवून केवळ विकासासाठी एकत्र आले तर नंदुरबार जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलू शकतो, अशी ठाम भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आजही मोठ्या शहरात गेल्यानंतर तू कुठला आहेस असा प्रश्न विचारला की मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे असे सांगितल्यानंतर समोरून लाजिरवाणा प्रतिप्रश्न येतो. नंदुरबार जिल्हा नेमका कुठे आहे? हा प्रश्न नंदुरबारकरांसाठी केवळ अज्ञानाचा नाही, तर तो आपल्या विकासातील अपयशाचे जिवंत प्रतीक बनला आहे. रस्ते, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि दळणवळणाच्या सुविधांमध्ये जिल्हा आजही मागे आहे. राजकीय भांडणे, श्रेयवाद आणि पक्षीय कुरघोड्या यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडली असल्याचा आरोप नागरिक थेट करत आहेत. जर सर्व लोकप्रतिनिधींनी फक्त नंदुरबार जिल्ह्याचा विकास हाच एकमेव अजेंडा ठेवला तर केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणता येईल. मात्र त्यासाठी आधी राजकीय अहंकार संपवावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका नागरिक मांडत आहेत. आधी आपण नंदुरबारचे आहोत, नंतर पक्षाचे, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य लोक विचारू लागले आहेत. मतभेद विसरून विकासासाठी खरोखरच एकत्र आले तरच नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्यात आणि देशात उजळेल. अन्यथा पुढील पिढ्यांनाही नंदुरबार कुठे आहे हा प्रश्न ऐकावा लागेल. हीच खरी शोकांतिका ठरेल. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.